स्पर्धेला 12 तारखेला जी सुरुवात झाली आणि प्रेक्षकांनी देखील अतिशय सुंदर प्रतिसाद दिला। नक्कीच सुमित सरांनी देखील सांगितलं, प्रत्येकाचं कौतुक देखील केलं आणि सुमित सरांच्या आवाजाने खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये एक नवीन छाप पडली गेली। मावळ तालुक्यातील एक बुलंद आवाज आणि गोड आवाज सुमित सोनवणे सर, पहिल्या इनिंग साठी त्यांच्याकडे जाऊया। आणि आता जो बॉल असेल तो आत्ताच चेक करून घ्यायचा आहे, संघ कोणताही असो, परत तुमच्या तक्रारी चालणार नाही। तुम्ही आता बॉल चेक करून घ्या, परत तुमची तक्रार चालणार नाही। ही देखील खूप महत्त्वाची सूचना असेल। दुसरी महत्त्वाची सूचना, पंचांचे निर्णय अंतिमच असतील। थँक्यू। घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये सुमित सोनवणे सर। शिक्रापूर प्रीमियर लीग हॅलो, लेट्स प्ले डावाला सुरुवात झाली आहे। सेमीफायनल आणि सेमीफायनलची पहिली लढत, सलामीचे फलंदाज मैदानात दाखल झालेत। आजचा पहिला चेंडू सलामीचे फलंदाज मैदानात दाखल झालेत। सेमीफायनलची पहिली लढत आहे। पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय मैदानामध्ये अतुल फखाले आणि दुसऱ्या बाजूला सुदाम खोडदे ही सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे। तर षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सूरज जकाते। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार। सामन्याला सुरुवात झाली आहे। गोलंदाज तयार, सूरज स्ट्राइक पुढे असेल, अतुल दुसरा चेंडू असेल, शॉर्ट पिच चेंडू आणि ते काय सकाळच्या सोबत 17च्या सत्रामध्ये आपण पाहतोय आजचा पहिला चौकार फॉर रन। हा मारला चौका माननीय सुनील आबा सानभोर, हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचा सलसलीत चौका। प्राइज असणार आहे संघाचे संघमालक बर्नर फायटर संघाचे ओनर अमोलजी चव्हाण आणि गणेशजी चव्हाण या दोन्ही मान्यवरांच्या वतीने प्रत्येक क्रिकेटसाठी ₹200 प्राइज आहे। 5 धावा दाबल कबरत अतुल पाकाले मैदानात पहा अतिशय शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता, चेंडू मात्र फाईन लेग मध्ये खेळला, चौकार आला। पुन्हा एकदा शॉट सकाळच्या चहा सोबत जर खारी मिळाली तर पहा आनंद वेगळा आहे आणि ते शॉर्ट पिच चेंडू मिळते त्यावेळी चौकार नक्कीच मिळणार आहे। चौकार बाहुली मोका हा मारला चौका माननीय सुनील आबा सानभोर, हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचा सलसलीत चौका। आता सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये अतुल पकाले यांचं आक्रमण मैदानामध्ये सुरू झालंय। शॉर्ट पिच चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही चेंडूवरती शॉर्ट पिच पाहिले आणि शॉर्ट पिच चेंडूवरती आलेले चौकार आहेत। हा चेंडू पहा ओव्हर पिच असणारा चेंडू सरळ बॅटने फटका इथे मैदानात घेऊन काढलाय। सचिन मांढरे चेंडूला ते अडवत आहे, सिंगल घेण्याचा प्रयत्न, दुसरा प्रयत्न झाला, दाबाची संधी आणि यावेळी काय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चुकी होतीये तरी कोणाकडून, संघाच्या संघनायकाकडून चुकी झाली। संघाचं धावलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल, 11 धावा धावलकावरती आहेत। मला वाटतं ओमकार दादा आतापर्यंत संकल्प पोलीस 11 संघाची हिस्ट्री असेल बरोबर ना की या संघाने आतापर्यंत एकदाही चेस केलेला नाहीये सामना, प्रत्येक वेळेस पहिली बॅटिंग केलेली आहे। शॉर्ट पिच होता, यावेळी पायचा चेंडू पुन्हा एकदा उडवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल, पाहता पाहता चेंडू पोहोचलाय
सीमारेषेच्या बाहेर हा पुन्हा येतो चौकार. बाहुली मोका हा मारला चौका. माननीय सुनील आबा सानभोर हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचा सलसलीत चौकार. थँक्यू. चौकार आपण पाहतोय मैदानात आलेला आहे. आता तुम्ही अशाच पद्धतीचे शॉर्ट पिच टाकत राहिले तर अतुल पकाले सारखे खेळाडू मात्र तुम्हाला कदापि बक्षणार नाही. म्हणजे एखाद्या वाघाच्या घशामध्ये तुम्ही स्वतःची मान दिल्यासारखं आहे. कोलवट टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा मिड विकेट म्हणजे खेळलाय आणि वाह जबरदस्त क्षेत्रक्षण आहे. पड झड धडपड देखील मैदानात होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. चेंडूची ते फेकी होईल आणि तोपर्यंत आपण पाहतो मैदानात की 2 धावा आल्यात परंतु संघासाठी 2 धावा नक्कीच वाचवल्यात. षटक क्रमांक संपेल मैदानामध्ये पहिलं 1 षटकाचा ते खेळ संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर डबल कवरती धावा आहेत त्या 17 धावा. एक चांगली सुरुवात आपण पाहतो नक्कीच मैदानाची आपल्याला पाहायला मिळते. आणि भैरव फायटर ज्या संघाला पाहतो टॉस चेंडू आहे. टॉस चेंडूनंतर बरंच सामन्याचं समीकरण आहे. टॉस चेंडूला संघाकडे देत असतं हे अनेक वेळा आपण पाहिलं. कोलंबस तयार कोणाला यावेळी कोलकाता पासून होता मिडविकेट निघून काढला जाईल. क्षेत्रक्षक आता इथे मैदानामध्ये पाहायचं चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. हा रन चौकार. बाहुली मोका हा मारला चौका. माननीय सुनील आबा सानभोर हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचा सलसलीत चौकार. चौकाराला बाजूला मैदानाला या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढेचा पोहोचणार आहे. ताबडतोब धावा क्रमांक आले त्यांच्या प्रतीची वापर करत आहेत. 21 धावा ताबडतोब अतिशय शांत पद्धतीने आपण पाहतो की मध्ये सर्वांची होतात आला म्हणजे ओव्हरचा आकारा चेंडू पुन्हा पाहायचं. कॉर्नर खूप दुर्लक्ष. आज संकल्प पोलीस केल्याने वेगळा संकल्प केलाय. खेळाडूने फक्त धावा घेणार नाही दमून धावा घेणार चौकार. म्हणजे एका बाजूने अतुल पकालेच्या मैदानात आक्रमण सुरू झालंय. कोलकाता सुदाम खोडके देखील मैदानामध्ये थांबायला तयार नाही. तयार भागेश टप्प्याचा चेंडू उडवला. ज्यावेळी चांगले चित्रक्षण आपण मैदानामध्ये पाहतो. सुरेश मित्र पाहतोय मैदानामध्ये केला जातोय. 8-8 षटकांच्या लढती 8-8 षटकांचे सामने देखील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहायचं भागेश मैदानात तयार असेल. विजेता मारा करेल द विकेट आणि यावेळी पाहायचं मिड विकेट. पुन्हा एकदा चेंडू जातोय चेंडू चौकार. इथे चौकार मैदानामध्ये पुन्हा आलाय. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणारे धावलकावरती धावा आहेत त्या आता 30 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. संकल्प पोलीस 11च्या डगआउट मध्ये आपण पाहतोय की टाळ्यांचा कडकडाट होतोय कारण आज जबरदस्त कामगिरी मैदानामध्ये सुरू आहे. परंतु भैरवनाथ फायटर्स या संघाची जी काय स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजी प्रमाणे पहा आज विपरीत होतंय. टॉस जिंकल्यानंतर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि निर्णय कुठेतरी आपण पाहतोय तर मैदानाच्या मध्ये इथे ते निर्णयाला सुरुंग लावण्याचे काम इथे पोलिसांनी केले. गोलंदाज तयार. यावेळी पाहायचं शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडूला फक्त दिशा दिली आणि पहा चेंडू सीमारेषा जवळ अगदी पोहोचलाय आणि पहा इथे मैदानाच्या आतमध्ये काय
चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ नाही तर सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. बाहुली मोका हा मारला चौका. माननीय सुनील आबा सानभोर हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचा सणसणीत चौका. आपण असं पाहत असतो की मराठी माणूस जर आपल्या सोबत एखादा आपल्यापेक्षा पुढे जात असेल ना, आपण त्याला काय करतो, पायात पाय घालून मागे खेचण्याचा प्रयत्न करतो असतो. आणि ते तिथे पाहायला मिळालं. पायात पाय घातला, क्षेत्ररक्षकाला पाडला आणि चौकार आला. म्हणजे तुलाही नाही मलाही नाही. चेंडू गेला सीमारच्या बाहेर. गोलंदाज तयार. पण आता बायचा उजेत्र मार करेल. खोलबट टप्प्याचा चेंडू असताना बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक यावेळी तयार असेल. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठी नकार मैदानामध्ये खेळवला जाईल. पाहिजे सुदाम खोडते थोडासा डेंजर झोन मध्ये होता, परंतु वेळेत तिथे नकार कळवलाय. संघाचा संख्या पहा मैदानाच्या स्कोर कार्ड वरती मी तुम्हाला घेऊन जाईल. 2 षटकांचा खेळ संपला. धाबलकावरती धाबा आहेत त्या आता 35 धाबा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पाहिजे मैदानात पुण्यात तयार आहे. प्रत्येक विकेटसाठी आपण पाहतोय अमरजीत चव्हाण आणि गणेशजीत चव्हाण संघाचे संघमालक यांच्या वतीने जर आपण पाहिले गेलं तर प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं प्राइज आहे. परंतु इथे या दोन्ही खेळाडूंपैकी जर ही सलामी जोडी फोडण्यामध्ये जो कोणी गोलंदाज यशस्वी होईल ना, त्या गोलंदाजासाठी संघाचे संघमालक अमोलजी चव्हाण आणि गणेशजी चव्हाण यांच्या वतीने आता प्राइज वाढलंय. 1000 रुपयाचं प्राइज आहे. 35 धावा धाबलकावर आहेत. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. एक चांगली सुरुवात आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. स्कोरकडचा फटका देखील इथे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळी पंच मात्र नाखुश आहेत. दत्ता भुजबळ आपण पाहतोय ते गोलंदाजी मार्गावरती आलेत आणि दत्ता भुजबळला पाहून आपण पाहिलं तर मैदानात थोडीशी आंतरराष्ट्रीय खेळाडूची देखील आठवण होत असते. अनेक खेळाडू असे असतात. रवींद्र जेडे असेल, अश्विन असेल, अक्षर पटेल आहेत, जे मात्र नेहमी गॉगल घालून गोलंदाजी करत असतात. आणि यावेळी पहा नजाकत, कल्पकता, टेनिस क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका डीप थर्ड मॅन मध्ये चेंडू पोहोचला सीमारच्या बाहेर. चौकार. बाहुली मोका हा मारला चौका. माननीय सुनील आबा सानभोर हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचा सणसणीत चौका. मैदानात पाहायचं पुण्याचा चौकार आला. या चौकाराच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धावा आहे 40 धावा. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना दत्ता पुण्यात तयार आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, उडवला चेंडू कॉर्नर मध्ये. सचिन डाऊन द बॉल. इथे काय संघाच्या संघनायकाकडून मैदानामध्ये चुकी झाली आहे. गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ त्याला मैदानामध्ये मिळत नाहीये. नाना आपण अनेक वेळा पाहिलं असेल, एखाद्या खेळाडूकडून चुकी झाली ना, 11च्या 11 खेळाडू तुझ्यावरती तुटून पडतात. आता संघनायकाकडून चुकी झालीये, आता दोष द्यायचा तरी कुणाला? जो नेतृत्व करतोय, जो संघाचा शिलेदार आहे, जो सुभेदार आहे, त्याच्याकडून मैदानामध्ये चुकी झाली. झेल मैदानामध्ये सुटला जातोय. संघाचा स्कोर कडे आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धाबा आहेत 41 धाबा. गोलंदाज तयार आहे. पुण्याला पाहायचं मैदानाच्या मध्ये क्षेत्ररक्षण थोडासा बदल जो नक्कीच आपण पाहतो मैदानामध्ये केला जातोय. गोलंदाज तयार. या रंबाईच्या मैदानामध्ये इनसाइड एज. मैदानामध्ये पहा एक सिंगल जी मैदानामध्ये येणार आहे. एकच सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाफलकावरती धाबा आहेत ते आता
धबलकावरती 42 धावा, धबलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. ओ आणि या दरम्यान काय शॉर्ट पिच होता. पुन्हा एकदा फाईन लेग मध्ये चेंडू खेळलाय. चेंडू जाणार आहे सीमारेषा बाहेर. हा चौकार. बाहुली मोका हा मारला चौका. माननीय सुनील आबा सानभोर हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचा सणसणीत चौका. चौकार आपण पाहतो ते मैदान झालेलं आहे. गोलंदाज तयार आहे पुन्हा पाहायचं मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 पुन्हा पाहायचं मैदानामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावर चेंडू घेऊन काढला जाईल. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूला इथे बॅकअप करतोय. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि 2 धावा इथे मैदानामध्ये घेतल्या गेल्या. या 2 धाव्यांच्या साह्याने आपण पाहतोय संघाची धावसंख्या पुढे न पोहोचणार आहे. धाबलकावरती धावा आहेत 48 धावा. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर असताना पुन्हा फलंदाज तयार. हा चेंडू पहा मैदानामध्ये व्हाईट बॉल. एक अवंतर देखील पाहते मिळणार आहे. या अवंतर धावेने संघाचा स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धाबलकावरती धावा ज्या आहेत त्या 49 धावा. तिसरं षटक मैदानावर सुरू असताना लोअर फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न मैदानात पाहायला मिळाला. लेग बायच्या रूपाने आपण पाहतो मैदानात सिंगल मिळेल. एका सिंगलच्या साह्याने संघाचं स्कोर कार्ड पुढे जर पोहोचणार आहे. धाबलकावरती जे आपण पाहतो धाबलकावरती धावा ज्या आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा. टाळ्यांच्या गजरामध्ये सावधूया. संकल्प पोलीस 11 संघाचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. 50 झालात. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलेला आहे. थोडीशी महागड षटक आपण पाहतो नक्कीच मैदानामध्ये इतर आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. आयुष्यामध्ये खऱ्या माणसाला निर्णय घेता आला पाहिजे. भरनाथ फायटर संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर आपण पाहतो क्षेत्ररक्षण केल्यानंतर आपण पाहिलं तर पोलीस 11 संघाने मात्र पाहत त्या निर्णयाचा जबरदस्त विरोध करत इथे जबरदस्त हल्ला चढवलाय. 3 षटकं झाली. 3 षटकामध्ये आपण पाहतोय 50 धावा आतापर्यंत आल्यात. पन्नास धावा धावल्या आहेत. बोलत असतं रे पुन्हा पाहिजे मैदानाच्या मध्ये शॉर्ट पे चेंडू यावेळी पाहिजे स्क्वेअर लेग मध्ये चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पुन्हा एकदा चुकी झाली. वारंवार होणार या चुका आपण पाहतोय मैदानामध्ये. आज भरनाथ फायटर संघाला मात्र डोकीदुखी ठरणार आहे. तुम्ही अतुल पकाले सारख्या खेळाडूला जर तुम्ही जीवदान दिलं ना, अतुल पकाले सारखे खेळाडू तुम्हाला कदापि बक्षणार नाही. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार असेल. पुन्हा एकदा पहा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती घेऊन जाईल. 51 धावा धाबलकावरती आहेत. अतुल पकाले पहा आतापर्यंत 14 चेंडू खेळले. 14 चेंडू मध्ये यांनी 38 धावा बनवल्या. त्यामध्ये 7 चौकार आहे आणि सुदाम खोडदे आतापर्यंत 2 चौकार खेळत 11 धावा बनवत आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होते मान्य श्री रोहित दादा खैरे. आपण देखील उपस्थित आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. अभि पवार साहेब आपण देखील उपस्थित होत आहेत. तुमचं देखील मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. भाग्येश आपण पाहतोय हैदराबादमध्ये खोलवर टप्प्यात सरळ बॅटिंग फटका देखील काढला जाईल. ज्या पॉवर मध्ये जी अपेक्षित धावसंख्या होती त्या अपेक्षित धावसंख्या आपण पाहतो नक्कीच तिथे मैदानात येताना पाहायला मिळाली. एक चांगली सुरुवात मैदानामध्ये झाली आहे आणि सुरुवात होत असताना जर आपण मैदानात पाहिलं गेलं तर या जोडीने एक मोठी धावसंख्या पॉवर प्ले मध्ये उभी केली. त्यामुळे आता आक्रमण पाहायला मिळत नाहीये. आता फक्त एकेरी दुहेरी धावा घेण्याचा प्रयत्न असणार आहे. आता पार्टनरशिप मोठी करायची आहे. पार्टनरशिप तर झालेली आहे परंतु तो विकेट सेव्ह करायची आणि तदनंतर कुठेतरी वेगळी स्ट्रॅटेजीने
मैदानामध्ये सामना करायचा आहे हे संकल्प पोलीस 11चा निर्धार आपल्याला पाहायला मिळतोय. भागेश पण तयार असेल, विजेता मार करेल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू फक्त स्वीप केला, पॅडल स्वीप मैदानामध्ये पाहतोय. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तोपर्यंत आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये घेतलेली एक सिंगल आहे. एक सिंगल मिळेल, एका सिंगलच्या साईनावर पाहतोय संघाची धावसंख्या पुढे पोहोचणार धावलकावरती धावा आहेत त्या 53 धावा 3.3 षटकांच्या समाप्तीनंतर. या तर मग पाहिजे मोठा फटका खेळलाय. चेंडू अबे दत्ता भुजबळ चेंडू पर्यंत पोहोचला, परंतु चेंडूने हातातून उडी मारली आणि चेंडू गेले सीमारेषेच्या बाहेर चौकार. बाहुली मोका हा मारला चौका. माननीय सुनील आबा सानभोर हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचं सलसलीत चौका. 4 धावा आल्यात, 57 धावा धावलकावरती आहेत. गोलंदाज तयार, पुन्हा पाहायचा आहे. जमिनीवरती गुडघा टेकाड आपण पाहतोय मैदानामध्ये मिडविकेट लक्ष्मी खेळून काढलाय. सिंगल इथे मैदानामध्ये आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आपण पाहतोय ते मैदानामध्ये होतोय आणि या 2 धावा इथे मैदानामध्ये इतरांचे पाहायला मिळतात. कदाचित भैरवनाथ फायटर्स आपण पाहतोय ज्या प्रेशर मध्ये खेळतोय ना, हा या संघाचा नॅचरल गेम नाहीये. हा संघ ज्या पद्धतीने सातत्याने खेळत असो तशा पद्धतीने आता खेळणं अपेक्षित आहे, कारण सेमीफायनल मध्ये आपण खेळतोय. इथे तुम्ही पराभूत झाले ना, तुम्हाला फायनल पर्यंत जाण्यासाठी पुन्हा संधी नाहीये. लोअर फुल टॉस गती परिवर्तन केलेला चेंडू आपण मैदानात पाहतोय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळून काढलाय. सिंगल इथे मैदानामध्ये येते. एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल. धाबलकावरती धावा आहेत त्या आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर 60 धावा ज्या धाबलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्या. छोटासा ड्रिंक ब्रेक देखील आपण पाहतो मैदानात असणार आहे. 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि या ड्रिंक मध्ये जाऊया आमच्या डीजे कडे आणि ऐकूयात एक सुंदर असं गीत. तर जाऊया सामन्याकडे. आपण पाहतो मैदानामध्ये पुण्याच्या सामन्याकडे मी तुम्हाला घेऊन जाईल आणि मैदानामध्ये पाहायचंय दुसरा
छोटासा ड्रिंक ब्रेक इथे संपलेला आहे. 5वं षटक असेल आणि 5वं षटक दत्ता भुजबळ जे आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. इथे काही रन मैदान पहा खेळाडूमध्ये जो आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. लेग बॅचर पण आपण पाहतोय मैदानामध्ये सिंगल इथे मैदान मिळते आणि भाग्येश आपण पाहतो नक्कीच इथे मैदानामध्ये या खेळाडूंना थोडासा पिकअप करण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाज तयार. 61 धावा धावलकावरती आहेत. थोडासा बदल आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये होतोय. 61 धावा धावलकावरती आहेत. स्ट्राईक वरती असणारा फलंदाज पाहिजे अतुल पाखाले. नॉन स्ट्राईक वरती सुदाम खोडदे. सलामी सुटी आपण पाहतोय. एक मोठी पार्टनरशिप एक मोठी भागीदारी मैदानामध्ये उभी होताना पाहायला मिळते. कोलवट टप्प्यात चेंडू असेल. चेंडू उडवला हवेत. क्षेत्ररक्षक पहा इथे काय 1 पाऊस चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बाहुली मोका हा मारला चौका. माननीय सुनील आबा सानभोर हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचं सलसलीत चौका. हिंदवी फायटर संघाचे संघमालक मान्य श्री नितीन शेठ डुबल साहेब आपण देखील उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. योगेश्वर चव्हाण साहेब आपण देखील उपस्थित होत आहेत. तुमचं देखील मनापासून स्वागत. यावेळी मारलू शेठ भुजबळ साहेब तुमचं देखील षटकाराने स्वागत झालंय. तुमचं देखील स्वागत. किरण शेठ गायकवाड साहेब आपण देखील उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि याच ठिकाणी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये षटकार मैदानामध्ये आलाय. अतुल पाखालेच्या पॅटमध्ये आलेला षटकार. मिड विकेट मध्ये आलेला एक बिग ब्लास्ट. संघाचा स्कोर कार्ड आपण पाहतोय. पुढे जाऊन पोहोचणारे धावलकावरती धावा आहेत 71 धावा. 8 चौकार 1 षटकार मैदानामध्ये आलाय. अजून चेंडू द्या. एक मोठी भागीदारी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळते. शिक्रापूर पोलीस स्टेशनचे लांडगे साहेब खऱ्या अर्थानं साहेबांचं देखील आगमन होतंय. साहेबांचं देखील मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. इथे उपस्थित असणारे सर्व क्रीडरसिक तुम्हा सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. तसेच क्रिकेट अपडेट असणारे विवेक भवार क्रिकेटचा ग्रंथ म्हणून त्यांची संपूर्ण शिरूर तालुक्यात नव्हे तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये एक नवीन ओळख झालेली. थँक्यू विवेक भवार सर. गोलंदाज तयार पण पाहिजे दत्ता. यावेळी 5 सरळ बॅट फटका खेळून काढला जाईल. या दरम्यान पाहिजे लॉंग ऑफ मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. सिंगल इथे आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न झालाय आणि सेमीफायनल मध्ये टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. अतुल पाखाले यांचा अर्धशतक पूर्ण झालाय. 50 धावा बनवल्यात. वैयक्तिक 51 धावावरती खेळतायत. काय बॅटिंग केली आहे पहा अतुल पाखाले यांनी. पुन्हा जाऊया प्रशांत सरांकडे. अर्धशतक आपण पाहतोय मैदानात पूर्ण केलं म्हणजे जीवनानं किती धोकादायक असतात पहा आज आपल्याला पाहायला मिळालं. फुल टॉस ये मिड विकेट मध्ये फुल पॉवरफुल सक्सेसफुल नो बॉल आणि हा षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला षटकार. फटका मारला धुवाधार जशी गाण्या वाघांची ललकार. हा तर माननीय पहिलवान गणेश दादा सासवडे हॉटेल गीतांजली चाकण रोड पिंपले जगताप यांचा खणखणीत षटकार. हा जीवदानं किती धोकादायक असतात. जीवदानं किती घातक असतात. 4 वेळा मिळालेले जीवदान आता कुठेतरी मैदानात पाहिले गेले तर भरनाथ फायटर संघाला आता डोकेदुखी ठरतीये. अतुल पाखाले पुन्हा पाहिजे टाका तयार आहे. लोड फुल टाच होता. मिड विकेटला चेंडू देखील काढला जाईल. पुन्हा पाहिजे क्षेत्ररक्षक तैनात असेल. सिंगल इथे आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न झाला. फेकी झाली. उशीर झालाय. जीवदानाबद्दल आपण नक्की थोडीशी चर्चा करूयात. जीवदान किती घातक असतात. म्हणजे आतापर्यंत या दोन्ही खेळाडूंना 4 वेळा जीवदान मिळालं आणि जीवदान मिळाल्यानंतर आपण पाहतो या खेळाडूने अक्षरशः धावींचा डोंगर आता इथे उभा केलाय. मोठा फटका. पुन्हा एकदा बॅटची एज होती. लॉंग स्टॉप मध्ये मात्र पहा इथे आता संधीचं सोनं होतं. वारंवार येणारी संधी जर माणसाला सोनं करता येत नाही ना तर त्या माणसाला मात्र यश कधीच मिळवता येणार नाही. असं म्हटलं तर एक बार गलती करे उसे भगवान कहते हैं. जो स्कोर कार्ड वरती 83 धावा आहेत. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. बोला सर.
आत्ताचे बॉल षटक संपलंय. 5 षटकाचा खेळ संपलाय. 83 धावा धाबल कव्हर काउंट केलेला सर. नाना असं म्हटलं तर जो एक बार गलती करे उसे भगवान कहते हैं, जो गलती कर कर सुधारे उसे इंसान कहते हैं, और जो बार बार गलती करे उसे शैतान कहते हैं. वारंवार होणाऱ्या चुका आपण मैदानात पाहतोय. जीवदानाबद्दल आपण चर्चा करतो. तो जीवदान मिळाल्यानंतर खेळाडूंचा नेहमी आत्मविश्वास बनवतो. तो आत्मविश्वासाने फलंदाजी करतो आणि तो प्रतिस्पर्धी संघावरती नेहमी अनेक वेळा तुटून पडताना आपण मैदानामध्ये पाहिलेले आहे. गोलंदाजी मार्कवरती करून संघाचा संघनायक सचिन मांढरे तयार असेल. खोलवट्टा पडता चेंडू होता. कॉर्नर मध्ये चेंडू खेळलाय आणि यावेळी क्षेत्ररक्षक हे मस्तक पडत गेंद. चेंडू पोहोचलाय सीमाच्या बाहेर. छेरे षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला षटकार. फटका मारला धुवाधार जशी दाने वाघांची ललकार. हा तर माननीय पहिलवान गणेश दादा सासवडे, हॉटेल गीतांजली, चाकण रोड, पिंपळे जगताप यांचा खणखणीत षटकार. सचिन मांढरे यांचं स्वागत झालंय षटकाराने. आपण चर्चा करत होतो जीवदाने किती धोकादायक असतात. 11व्या शतकामध्ये जेव्हा मोहम्मद खैरी भारतावरती चालून आला, तो भारतावरती चालून आला. पृथ्वीराज चव्हाणने त्यांचा पराभव केला. पृथ्वीराज चव्हाणने त्यांना सोडून दिलं, जीवदान दिलं. तो आपल्या देशामध्ये गेला. पळून गेलेले सैन्य त्याने पुन्हा सरसकट गोळा केले. सरसकट सर्वांच्या कत्तली केल्या. नवीन सैन्य जमा केलं. तो पुन्हा भारतावरती चालून आला आणि भारतावरती ज्यावेळेस चालून आला त्यावेळेस मात्र पृथ्वीराज चव्हाणचा त्याने पराभव केला. पृथ्वीराज चव्हाण त्याला एकच सांगितलं, मी तुला एकदा जीवदान दिलंय, तू मला एकदा तरी दे. त्यावेळेस मोहम्मद खैरी त्याला म्हणाला, जीवदान किती धोकादायक असतात, आज तुझ्या समोर उभा आहे. आणि त्यावेळी मात्र पृथ्वीराज चव्हाणचा त्यांनी वध केला. म्हणजे जीवदान इतकी धोकादायक असतात. गोलंदाज तयार. सचिन उजेतन मार करेल. खोलबट टप्प्याचा चेंडू होता. यावेळी पहा, या चेंडू मध्ये गती होती, या चेंडू मध्ये पेस होता. याच अचूक टप्प्याची गरज आहे. चेंडू इथे डॉट आहे. आतापर्यंत पहा 5 षटक झाली. 6वं षटक सुरू झालंय आणि 6व्या षटकातला पहिला चेंडू डॉट आलाय. गोलंदाज तयार. पुन्हा त्या पायच्या मात्र मोठा फटका खेळून काढला तर चेंडू हवेत आहे. भाग्येश चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. 2 धावा इथे मैदानात आल्यात आणि या 2 धाब्यांच्या साह्याने संघाचा स्कोर आपण पाहतो मैदानात पुढे जाऊन पोहोचतोय. धावलगावरती धावात संकल्प पोलीस 11 या संघाची धावसंख्या आहे ती 91 धावा, 91 रन, लॉस ऑफ 0 विकेट. 91 धावा धावलगावर आहेत. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड आहे 122 धावा बनवणारा रावण एम्पायर्स. आतापर्यंत सर्वाधिक धावा बनवणारा संघ तो ठरलेला आतापर्यंत. पाहिजे त्या संघाचा रेकॉर्ड या मैदानावरती आता संकल्प पोलीस 11 हा संघ मोडेल का? 92 धावा धावलकावरती आहेत. 6वं षटक मैदानाच्या मध्ये प्रगतीपथावर असताना सचिन पद तयार आहे. खोलबट्टा पद्धतीने होता. चेंडू पहा इथे खोदून काढलाय. एक सिंगल मैदानामध्ये आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये इथे होणार नाही. एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या साहाय्याने आपण पाहतोय संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती 93 धावा ज्या स्कोर कार्डवरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. फक्त बॅटीच्या माध्यमातून आपण पाहतोय धावींचा पाऊस इथे मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार असेल. गोलंदाज तयार आहे. सचिन उजेतर मार करेल आणि यावेळी डान्सिंग डाउन द विकेट. लॉंगॉनच्या डोक्यावर चेंडू खेळलाय सीमाच्या बाहेर. चरण षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला षटकार. फटका मारला धुवाधार जशी दाने वाघांची ललकार. हा तर माननीय पहिलवान गणेश दादा सासवडे, हॉटेल गीतांजली, चाकण रोड, पिंपळे जगताप यांचा खणखणीत षटकार.
षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकाराच्या मदतीने संघाची संख्या आपण पाहतोय 99 धाबा धाबलकावरती आहेत संकल्प पोलीस 11 संघाची. फुल टॉस यावेळी पाहायचं मिड स्टंप फटका आहे. भागेश चेंडूच्या खाली आणि जेल मैदानामध्ये पुन्हा त्या सुटला आणि टाळ्यांच्या गजराने सावधूया. संकल्प पोलीस 11 संघाची धाव संख्या आहे 100 धावा. शतक मैदानामध्ये पूर्ण झालंय. 6 षटकांचा खेळ संपलाय. 100 धावा बनवल्या. 16.67 सरासरी धावा इथे मैदानामध्ये बनवल्या जात आहेत. उर्वरित 12 चेंडू मैदानामध्ये शिल्लक असताना पाहिजे त्या 12 चेंडूमध्ये किती धावा बनवले जातील. आज खऱ्या अर्थानं संत गाडगे महाराज आज यांची पुण्यतिथी. किती पुजला देव तरी देव अजून पावला नाही. कुठे राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत धावला नाही. हे सांगणारा समाज सुधारक संत गाडगे महाराज अशाही महापुरुषाला मात्र त्रिवार अभिवादन असेल. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 100 धावा धाबलकावरती आहेत. दिगंबरा ज्यूजबारचे असणारे आमचे संतोषजी सासवडे हे आतुरतेने वाट पाहत असतील की आता प्रत्येक प्रेक्षकाला जो काही मैदानाच्या बाहेर झेल टिपणार आहे त्या प्रेक्षकासाठी मात्र एक ज्यूस आहे. परंतु प्रेक्षक आज मैदानात थोडेसे कमी आहेत. आज सर्वांचे मात्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जास्त प्रेक्षक राजा आपल्यासोबत जोडले गेलेला आहे. युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेणाऱ्या तमाम प्रेक्षक राजाचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल. हार्दिक असं स्वागत करणार आहे. स्पीडअप करा. घाई करणं गरजेचं आहे. कारण आज आपण जर पाहिलं गेलं तर थोडासा उशीर देखील झालेला आहे आणि आज आपल्याला या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. अंतिम चरणाकडे झुकत असणारी ही क्रिकेटची स्पर्धा. सेमीफायनलचा पहिला सामना आपण मैदानात पाहतोय. आलेल्या प्रेक्षक राजांचं पुन्हा एकदा मी या स्पर्धेच्या सर्व आयोजकच्या वतीने SPL कमिटीच्या वतीने तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय मैदानात सुराज 100 धावा धाबलकावरती आहेत. शाकपुढे असणारा फलंदाज पायच्या मैदानाच्या मध्ये आता सुदाम खोडदे. खोलवट टप्प्याचा चेंडू होता. मिड विकेटला चेंडू घेऊन काढलाय सचिन मांढरे. चेंडूला इथे अडवताय. चेंडूची ते फेकी करतील. एक सिंगल आली. एका सिंगल संघ धाबलकावून पाहतोय. धाबलकावरती 101. एकही गडी बाद नसताना सर्वात मोठी भागीदारी करणारी आतापर्यंत या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जोडी कुठली असेल त्या जोडीचं नाव आहे अतुल पकाले आणि दुसऱ्या बाजूला सुदाम खोडदे. 101 धाबा धाबलकावर आहेत. क्षेत्ररक्षण थोडासा बदल आपण पाहतोय मैदानामध्ये होतोय. गोलंदाज तयार. सुराज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जमीन समांतर खेळला फटका आपण पाहतोय. मिड विकेटला चेंडू खेळलाय. सिंगल इथे आली आहे. हो थोडीशी घाई संघाची जास्त आपण पाहतोय. पुन्हा एकदा मैदानात पहा. इथे आज तो कॉन्फिडन्स आहे ना तो कॉन्फिडन्स इथे पाहायला मिळत नाहीये. आता भैरनाथ फायटर संघाच्या चुका जर लिहायला सुरुवात केली तर अख्खं पुस्तक भरेल इतक्या चुका झाल्यात. आता चुका तुम्हाला खोडरबेंडे खोडता येईल. खोडणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. पण आता उचित मार करेल. यावेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय क्षेत्ररक्षक मात्र नक्कीच आपण पाहतोय त्याच्याने तैनात आहे. आणि या दरम्यान पहा पहिली विकेट अतुल पखाले मैदानाच्या मध्ये होतात. वाद आता बरेच जणांतून तिकडे चर्चा सुरू असेल की राजेश ढगेची आतुरतेने सर्वजण वाट पाहत होते. परंतु अतुल पाकलेच्या इनिंग साठी मात्र जोरदार होणार आहे. जबरदस्त बॅटिंग अतुल पाकलेच्या मैदानात पाहायला मिळाली. प्राइज आलेले
लागोपाठचे 3 षटकार खेळले गेले. तळेगावचे महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारे आदरणीय तेलंग साहेब यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारासाठी तब्बल 5,000 रुपयाचं प्राइज आहे. तेलंग साहेबांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारासाठी 5,000 रुपये. धन्यवाद साहेब. जावेपर्यंत सामन्याकडे स्ट्राईक मध्ये असणार फलंदाज राजेश ढगे. खोलवर टप्प्याचा चिन्ह मैदानात होता. सिंगल घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न झाला, परंतु आपण जर मैदानामध्ये पाहिलं गेलं तर हा चेंडू जर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 7 षटकाचा खेळ मैदानामध्ये संपलाय. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धाबलकावरती आपण पाहतो. धाबलकावरती धाबा आहेत 107 धाबा. हे पहिलं षटक आहे. मी म्हणेल की या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत सर्वात कमी धावना देणारा षटक कोणतं असेल तर हे सुरूचं षटक आहे. या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये आल्या 17 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 18 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 15, चौथ्या षटकामध्ये 10 धावा, 5व्या षटकामध्ये 23, 6व्या षटकामध्ये 17 आणि 7व्या षटकामध्ये 7. शेवटच्या 6 चेंडू आणि स्लॉग ओव्हरचं षटक मैदानात घेऊन आलाय सचिन मांढरे. क्षेत्ररक्षण थोडासा बदल आपण पाहतो नक्कीच इथे मैदानात होतोय. राजेश ढगे आपण पाहतो मैदानात स्ट्रायकर तयार आहे. महाराष्ट्र पोलीस आदरणीय तेलंग साहेबांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारासाठी तब्बल 5,000 रुपयाचं प्राइज आहे. आता पाहिजे ते प्राइज कोणता खेळाडू ते मिळवणार आहे. राजेश ढगे स्ट्रायकर तयार आहे. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केल्याचे आपण मैदानात पाहतोय. मिड विकेटला चेंडू खेळलाय. सिंगल मैदानाच्या मध्ये येते. एका सिंगलने संघाचं धावलं हो. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का? प्रयत्न झाला. 2 धावा इथे मैदानात आल्यात. संघाचा स्कोअर कार्ड 109 धावा आहे. राजेश ढगे आपण पाहतो मैदानामध्ये पुन्हा शागवरती तयार असेल. गोलंदाज तयार आहे. यावेळी पाहिजे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे मैदानात झेल झाली आहे. फलंदाज राजेश ढगे बाद. चेंडूचा केले नाद, फलंदाज झाले बाद. ही तर युवा उद्योजक माननीय अविनाश करंजे आणि माननीय दिनेश भुजबळ यांची खणखणीत विकेट. आणि पहा इथे मैदानात डगआउट मध्ये खूप मोठा जल्लोष, आक्रोश जो आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. संघ धाबलक आपण पाहिले तर संघाचं स्कोर कार्ड आपण पाहतोय. आतापर्यंत धाबलकावरती 109 धावा. धाबलकावरती राजेश ढगे मैदानाच्या बाद झालाय. त्याचबरोबर उपस्थित होतात मान्य श्री कोंढापूर गावचे सरपंच, माजी सरपंच स्वप्नील शेठ गायकवाड साहेब आपण देखील उपस्थित होतात. आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती येऊन नसतं व्हायचंय. घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. कुलदस्त तयार आहे. पण आता पाहायचं मैदानाच्या मध्ये ओहो यावेळी पहा मैदानात खुलबा टप्प्याचा चेंडू सरळ बॅटे फटका खेळून काढलाय. एक सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न होईल. मित्र ज्यांचा नुकतं शुभागमन होतोय. संकल्प पोलीस 11 संघाचे संघबालक उपसरपंच आदरणीय स्वप्नील भैया गायकवाड हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही या स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत, हार्दिक असे स्वागत आहे. 111 धावा धाबलकावरती आहेत. सचिन पुन्हा तयार. स्ट्राईक मध्ये असता फलंदाज सुदाम. ओ यावेळी पाहायचा शॉट पिचून मात्र होता. पॅट वरती चेंडू येऊ शकला नाही. संघाचा संकेत स्थिर आहे. हा चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये डॉट आहे. 111 धावा धाबलकावरती आहेत. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत या स्पर्धेचा रेकॉर्ड आहे. रावण एम्पायर या संघाने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा बनवल्यात. 123 धावा 7 षटकामध्ये बनवल्यात. कुलबट टप्प्याचा चेंडू होता. सिंगल घेण्याचा प्रयत्न देखील ते मैदानात होईल आणि यावेळी मैदानात पाहायचे फलंदाज बाद आहे.
चला न्यू बॅट्समन. फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय सुदाम खोडे मैदानामध्ये बाद झालाय आणि त्याची जागा देखील आपण पाहतोय त्या मैदानामध्ये घेण्यासाठी नवीन फलंदाज देखील मैदानामध्ये येणार आहे. शेवटचा आता एक चेंडू शिल्लक असणार आहे. एका चेंडूमध्ये त्या पाहायचं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार पण आता हो यावेळी पहा खुलबट टप्प्यात मैदानामध्ये असलेला सरळ बॅटने फटका खेळलाय. लॉंग ऑन मध्ये चेंडू खेळून कोडलाय. सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न होईल आणि फलंदाज इथे मैदानामध्ये बाद आहे. पहिला डाव पहिली इनिंग इथे संपली आहे. धाबलकावरती धाबा आहेत त्या 112 धाबा. 113 धावेचं टार्गेट असेल भैरवनाथ फायटर्स या संघासमोर आणि आता पाहायचे 113 धावा या कशा पद्धतीने मैदानामध्ये बनवले जातील. 113 धावा मैदानामध्ये बनवायच्या आहेत. 113 धावा प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हणलं जातं आणि आता पाहिजे भैरवनाथ फायटर हा संघ कशा पद्धतीने मैदानामध्ये प्रयत्न करणार आहे हे देखील आपल्याला मैदानामध्ये पाहायचंय. आज SPL शुभागमन झालेला आहे. साठे स्पोर्टचे ओनर आणि पुणे जिल्ह्यातील एक नामवंत पंच आदरणीय अमरजी साठे सरांचे आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी SPL ला एक साठे स्पोर्टचे एक ब्रँडेड बॅट आहे. सरांचे आगमन झाले त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि त्याला विनंती असणार आहे संकल्प पोलीस 11 टीम क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. यानंतर मी मात्र काही काळ थांबेल. तुम्ही मात्र अजिबात थांबू नका. तुम्ही पाहत राहा शिक्रापूर प्रीमियर लीग 2021 आल्यानंतर ऐकत राहा पारनेर तालुक्याचा बुलंद आवाज. प्रशांत पानमणेला धन्यवाद. या ठिकाणी साठे स्पोर्टच्या बॅट्स उपलब्ध आहेत. जर कोणाला बॅट्स पाहिजे असतील तर तुम्ही अमरजी साठे सरांसोबत संपर्क साधा. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं करू मे देव सर्व कार्येषु सर्वदा. उपस्थित असणारे सर्व क्रीडारसिक आणि व्यासपीठावरती असणारे सर्व मान्यवर पाहुणे, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. मित्रांनो, आपण पाहतोय खऱ्या अर्थानं शिक्रापूर प्रीमियर लीग अर्थात SPL या स्पर्धेमध्ये खेळत असताना एका जिद्दीनं, एका चिकाटीनं आणि एका जबाबदारीनं प्रत्येकाने आपापली कामगिरी पार पाडली. मग ते सामना चालू करण्याचे असो, पहिला सामना सुरुवात करण्याची असो, सर्व गोष्टींच्या आडी अडचणी असो, प्रत्येकाने हे जे 7 आयोजक आहेत ना आणि त्याला सहकार्य करणारे प्रत्येक जण असतील, मग आमचे ऋषी दादा असतील. मित्रांनो पहा, प्रत्येक दिवस ज्यावेळेस सामना चालू व्हायच्या आधी जे आपण मॅन ऑफ द मॅचचा जे किताब देतो त्या ट्रॉफ्या ऋषी दादा सामना चालू व्हायच्या आधी इथे आणून देत होते. म्हणजे प्रत्येकाने जबाबदारी आपल्यावरती काय काम सोपवलंय, प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली. स्पर्धेला चला क्षेत्ररक्षण करणारा संघ फोटो सेशन झालंय. फोटो म्हणजे आयुष्यातली एक आठवण असते. हाच फोटो जर तुम्ही फेसबुक वरती अपलोड केला ना, हाच फोटो ओमकार दादा 10 वर्षांनी जर पाहिला ना, त्यावेळेस तुम्ही कार्यरत कुठेतरी असणार, दुसरीकडे सेवेसाठी कार्यरत असणार. म्हणजे महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या कोणत्या तरी विभागामध्ये तुम्ही असणार, पण त्यावेळेस तुम्हाला शिक्रापूरच्या आठवणी येणार. शिक्रापूरच्या आठवणी खूप जुन्या आहेत. शिक्रापूरचं क्रिकेट देखील खूप महान आहे आणि शिक्रापूरचं क्रिकेट दिग्गज देखील आहेत. अनेक संघ इथे तयार केले जातात, अनेक खेळाडू इथे घडले जातात आणि टेनिसवरती अनेक विश्वामध्ये या खेळाडू देखील नाव केलेलं आहे. असे अनेक बरे खेळाडू असतील. चला, विनंती असेल क्षेत्ररक्षण लावायचे. सुमित सर व्यासपीठावरती संपर्क करा. आमच्या समेत आमचे दोन्ही 12वे खेळाडू जमलेले आहेत, त्यांचं देखील मी स्वागत करेल. भैया मांढरे देखील 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये आहे. संकल्प पैलवानचे आमचे मित्र ज्यावेळेस संधी मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी येते त्यावेळेस संधीचं सोनं करणारा असा एकमेव 12वा खेळाडू म्हणजे त्या 12व्या खेळाडूचं नाव आहे वसीम बागवान. मोसीम बागवान, तुमचं देखील स्वागत आहे. खऱ्या अर्थानं पारनेर तालुक्यातील एक दिग्गज मंच. तुम्ही पारनेर तालुक्यात अनेक समालोचक पाहिलेत, पण पारनेर तालुक्यातील एक असा दिग्गज मंच आमचे झुंझुरके सर, सतीश झुंझुरके सर, त्यांच्या समोर त्यांची टीम प्राणायाम सर असतील, शिर्के सर असतील. पण खऱ्या अर्थानं पारनेर तालुक्यामधून आम्ही 2 जण या स्पर्धेमध्ये आहे. खऱ्या अर्थानं सतीश झुंझुरके सर, मी स्वतः प्रशांत पानमन आणि माझ्या समोर मावळचा बुलंद आवाज आणि गोड आवाज, जे आवाजानं या परिसराला वेळ लावले तो आवाज म्हणजे सुमित सोनवणे सर. ही क्रिकेटची स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण केलं जातं आमच्या WW चौका सर्व टीम, त्यामध्ये आमचे उत्कृष्ट कॅमेरामॅन, छायाचित्र टिपवण्याचं काम कसं असावं ते समाधान गायकवाड सारखं असावं. पहिल्या युद्धाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात आहे. 1 इनिंग संपली आहे. 112 झाल्यात आणि रावण अंपायर संघानं 7 षटकामध्ये 124 केल्या होत्या. होते बा, या 113 होणार का? ह्या 113 पूर्ण होणार का? हा देखील एक प्रश्न आहे. सुमित सर संपर्क करा. सुदाम खोडदेने पहिले षटक हातामध्ये घेतलंय.
हो यावेळेस भागेश डॉट चुनबदल्याच्या आतमध्ये आहे. पण आज ह्या जोडीने एक विक्रम मैदानाच्या आतमध्ये उभा केला. त्या जोडीचं नाव होतं अतुल फकाले आणि सुदाम खोडदे. आणि यावेळेस इथे पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. गोलंदाजाचा जो कर्दन काळ म्हणून ठरलाय ना तो म्हणजे सुदाम खोडदे. चेंडूचा केले नाद, फलंदाज झाले बाद. ही तर युवा उद्योजक माननीय अविनाश करंजे आणि माननीय दिनेश भुजबळ यांची खणखणीत विकेट. इथे फलंदाज बाद झालाय. ज्या गोलंदाजाला फिरकीचा जादूगार म्हणतात ना तो जादूगार म्हणजे ह्या गोलंदाजाची तुम्ही देव रोडला जर गोलंदाजी जर पाहिली असेल तिथे त्याने धुमाकूळ घातला होता. नॉट अ जोक. फलंदाज बाद झालाय. यावेळेस चेंडू पहा डॉट चेंडू बदलाच्या आतमध्ये बापू हजारेकून देखील पारितोषिक आहे. बापू शेठ सलग 3 षटकार जर मारले तर 501 रुपयाचं पारितोषिक सनी घारेसाठी. हो यावेळेस इथे बॅटची कड लागली होती पण कोणतीही धाव आली नाही. आता ओमकार दादा बापू हजारे जे व्यासपीठावरती आलेत ना त्यांना आता पारनेर तालुक्यातून खूप मोठी मागणी. त्या दिवशी आपला आवाज जो लाईव्ह आला तो आवाज आणि योगायोग असा होता त्यावेळेस लाईव्हला 700 ते 800 लोक लाईव्ह सामन्याचा आनंद घेत होते. आणि ज्यावेळेस आपल्या समाधान गायकवाड सरांनी ते छायाचित्र टिपलं आणि ती क्लिप क्रॉप केली आणि ज्यावेळेस स्टेटस ठेवलं अनेकांनी त्याची कॉपी केली आणि अनेकांनी ते स्टेटस ठेवलं आणि फक्त खाली एकच रिप्लाय येत होता यांचा नंबर मिळेल का, यांचा नंबर मिळेल का. आवाजामध्ये दम असल्यावरती काय होतं आपण त्यांची देखील मुलाखत घेतली. या षटकामध्ये केवळ 2 धावा आल्यात मित्रांनो. 2 धावा आहेत. एक फलंदाज माघारी आहे. मैदानाच्या आतमध्ये सराव सामना चाललेला नाही. मैदानाच्या आतमध्ये सेमी फायनल चालू आहे. गाव चॅम्पियनचा प्रश्न आहे. 4 संघ आहे. एका बाजूला संकल्प 11 लढतोय तर दुसऱ्या बाजूला वैरवनाथ फायटर संघ झुंज देतोय. या झुंजमध्ये जिंकणार कोण. लढाई प्रतिष्ठेची आहे. लढाई सन्मानाची आहे. लढाई आटीतटीची आहे आणि लढाई दोन्ही संघांचा जिंकण्यासाठी जन्म झालाय त्यासाठी आहे. दत्ता भुजबळ डी फॉर डेंजर मॅन. हो 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 यावेळेस झुंझुरके सरांचा इशारा होतो या चेंडू वाईट असेल. दत्ता भुजबळ देखील ताकदवान फलंदाज आहे. 139 धावांची खेळी मी दत्ता भुजबळची पाहिली आहे. आज ती खेळी दत्ता भुजबळला आठवणं गरजेचंच असेल. तीन धावा दाबोलकरती आहेत. 113 धावा पूर्ण करायच्यात. प्रवास तुम्हाला पूर्ण करायचा असेल न थकता इथे तुम्हाला कारण देऊन चालणार नाही. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही कारण देऊ नका कारण क्रिकेटच्या मैदानावरती कारण देऊन चालत नाही. एखादी चुकी झाली ना जेल सुटला ना प्रेक्षकांना देखील माहित असतं अवघड होता सोपा होता की अवघड होता. हो यावेळेस डाट चेंडू मैदानाच्या आतमध्ये ओ यस वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. गती परिवर्तन चेंडू करण्याचा प्रयत्न तो मैदानाच्या आतमध्ये केला आणि गती परिवर्तन चेंडू करण्यामध्ये चेंडू वाईट पडला आणि पंचांचा इशारा आला. इथे तुम्हाला 1 धाव मिळेल एक्स्ट्रा मिळेल. परत एकदा गोलंदाजी मैदानाच्या सज्ज होईल. हो यावेळेस बॅटवरती चेंडू हुशार येतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 धाव घेतली जाते. त्यातून उपस्थित होत आहेत खऱ्या अर्थानं पारनेर तालुक्यातील आमच्या हक्काचा माणूस
शिक्रापूर मधून पारनेरची सूत्र हलवणारा माणूस म्हणजे चंद्रशेखर दरोडे. कोणतेही काम असू द्या, सरकारी काम असू द्या, खाजगी काम असू द्या, हॉस्पिटलचं काम असू द्या, अडचण असू द्या, कोणतीही अडचण असू द्या, एक फोन बरीच काही कामं करून जातो. त्या व्यक्तीचं नाव असेल चंद्रशेखर दरोडे साहेब. दाभोलकरती धावा सांगेल 7 धावा आहे. नाना गिलवेले दुसरं कौतुक करेल. आपले तंटामुक्तीचे अध्यक्ष खऱ्या अर्थानं अजितदादा सासोडे यांचं देखील कौतुक करणं गरजेचं असेल. कौतुक यासाठी करायचंय की इथे प्रत्येक 12 तारखेला या स्पर्धेची सुरुवात झाली. प्रत्येक व्यक्तीचा आलेला सन्मान मान, प्रत्येक लहान असो मोठा असो, प्रत्येकाचा नामोल्लेख झाला. कारण की स्पर्धा गावची आहे, आपली आहे आणि मान्यवर देखील आपलेच आहे, प्रेक्षक देखील आपले आहे, संघ मालक आपले आहे, बरेच काही म्हणजे सगळंच आपलं आहे. एक विचार करा, इथे पडले चुन मधुरेच्या आतमध्ये ढकलून देण्याचा प्रयत्न मधुरेच्या आतमध्ये केलाय. दत्ता भुजबळने एक सिंगल घेतली आहे, एका धावेने धावपलक 8 धावेवरती येते. बरेच काही आपलं म्हणजे इथे काय काय आपलं आहे. प्रत्येक संघामधला खेळाडू आपला आहे, कर्णधार आपला आहे. इथे आयकॉन आयडॉल नाही, इथे फक्त यावेळी चुन पाहूया. हो 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 हो, मोठा फटका मधुरेच्या आतमध्ये खेळायचा होता. संकल्प 11 संघ क्षेत्ररक्षक असं सजवतो ना, म्हणजे खऱ्या अर्थाने ते देशाची सेवा करतात. आपण 2 सुखाचे जे घास खातो ना मित्रांनो, म्हणजे आपल्या फॅमिलीमधील जर कोणी जर आर्मी मध्ये असेल, पोलीस क्षेत्रामध्ये असेल, कोणी PSI असेल, मित्रांनो खाता ताटावरून उठून जावं लागतं फोन आल्याच्या नंतर. इथे मैदानाच्या आतमध्ये जे 11 जण खेळत आहेत ना, त्यांना चेअरअप करण्यासाठी देखील त्यांचे काही प्रतिनिधी आहेत, काही वर्दीवरती आहेत, त्यांचं देखील कौतुक करेल. भगव्याचं रक्षण करणारे, खऱ्या अर्थाने देशाचं रक्षण करणारे, देश ज्या ज्या वेळेस अडचणीत येईल आणि महाराष्ट्रावरती ज्या ज्या वेळेस संकट येईल ना, त्यावेळेस धावून जाणारे, 24 तास 365 दिवस, 8 तास नाही, 10 तास नाही, 12 तास नाही, ऑन ड्युटी 24 तास काम करणारे, त्यांचं देखील आपल्याला कौतुकच करावं लागेल. 8 धावा दाबोलकरते आहेत. आयुष्यामध्ये तुम्ही बारीक विचार करा. इथे कव्हरला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे जाईल दुसऱ्या धावेसाठी, दत्ता भुजबळ धावेल, डावफलक जाते. हो यावेळेचा चेंडू बा. मित्रांनो इथे एक विचार करा, प्रत्येक जण वेगवेगळ्या व्यवसायामध्ये आहे. शिक्रापूर म्हणलं ते व्यवसायाचं एक वेगळं माध्यम आहे, पण एकमेव नोकरी अशी आहे तिथं तुमची कारण चालत नाही, ते म्हणजे महाराष्ट्र पोलीस. तुम्ही दुसरं कोणत्याही नोकरीवरती जा, तुम्हाला तिथे कारण तुमची स्वीकारली जातील, पण महाराष्ट्र पोलीस मध्ये एकही कारण स्वीकारलं जात नाही. यावेळी तर चेंडू बाजाराच्या आतमध्ये डॉट आहे. राजेंद्र ढगेचं कामकाज एसटीएन मागे अतिशय सुंदर आहे. एसटीएन मागे जो काम करत असतो ना, तो संघाचा अर्धा कर्णधार असतो, कारण की पाठी मागून सूत्र हलवण्याचं कामकाज त्यांच्या माध्यमातून केलं जातं. दरम्यान नितीन सासवडे आणि प्रकाश पंकज बोबडे, विनोद सासवडे, शरद सोनवणे, नाना गिलबिले, गोटू चव्हाण, बापू हजारे, संतोष सासवडे, ज्ञानेश भुजबळ, बाळासाहेब दाते, गोरक्ष दाते, निलेश देशमुख, चंद्रशेखर दरवडे, महेश ब्राह्मणे, या सर्वांचं आयोजक कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. धन्यवाद ऋषी दादा. 13 धावा दाबोलकरते आहेत. यावेळेस दत्ताच्या बॅट वरती चेंडू येत नाही. दत्ता प्रयत्न करतोय, प्रयत्न करत ना असं नाही, त्याचे प्रयत्न प्रामाणिक चालू आहेत. त्याला माहिती आहे 113 बनवायच्यात ना. आता इथे गती घेणं महत्वाचं आहे, वेगाने चालणं महत्वाचं आहे आणि स्वतःचं स्पीड इथे तुम्हाला वाढवावं लागेल. यावेळेस आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवलाय.
हॅलो प्रीतम सासवडे यांचे आयोजक कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. त्यांना विनंती आपण मंच व्हायचे. वाऱ्यामुळे नाही मित्रांनो, तर आपल्या सैनिकांच्या श्वासामुळे फडकता आपला तिरंगा. सैनिक 3 षटकं संपली. 13 12 धावा धाबलगुर्दी असतील. 13 नसतील, 12 धावा असतील. परत एकदा गती परिवर्तन चोर मैदानाच्या आतमध्ये पडतोय. शॉर्टपिट चतुर्थ मैदानाच्या आतमध्ये पहा खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला, तिथे अयशस्वी आला. प्रत्येक संघ एका जिद्दीने खेळलाय, प्रत्येक संघ एका ताकदीने खेळलाय. साईवारिया संघ देखील पहा अनेक सामने विजयाच्या जवळ जवळ जात होता, फक्त विजयापासून दूर राहत होता. पण सामने आटीतेटीचे झाले. भैरवनाथ फायटर संघ लढतोय मैदानाच्या आतमध्ये. फायनलचं तिकीट मिळणार कोणाला त्यासाठी ही लढाई आहे. संकल्प पोलीस की भैरवनाथ फायटर्स. इथे पहा पहिली चुकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, पण चोनू सीमारेषेच्या आतमध्ये अडवलाय. दरम्यान सुजित जकाते आणि हरिभाऊ खेडकर यांचेही सहर्ष स्वागत. धन्यवाद. मित्रांनो अनेक मान्यवर पाहुणे आहेत. व्यासपीठावरचे जे सर्व मान्यवर पाहुणे आहेत ना, खऱ्या अर्थाने आयोजक कमिटी वरती नितांत प्रेम करणारी माणसं आहेत. हे 7 आयोजक आहेत, एक साथ आहेत आणि एका साथीनं ही स्पर्धा भरवली गेली आहे. सगळे मतभेद बाजूला आहेत. हो हो यावेळेस डॉट सुरू. इथे एक विचार करा, हे 7 आयोजक आहेत, पण ह्या 7 जण एकत्र आल्याच्या नंतर जशी आपली एक टीम असते ना, तशी यांची एक टीम आहे. सकाळी कोणी यायचं, मॅच चालू करून कोणी द्यायचं, सामन्यामध्ये आतमध्ये कोणी जायचं, काही प्रॉब्लेम झाला तर कोणी सावरायचं, पण दिवस कसा पार पाडायचा प्रत्येकाला दिवस वाटून दिले आणि प्रत्येकाने काम प्रामाणिकच केलंय. म्हणून ही स्पर्धा महान आहे, सोपं गोष्टी नाही. सुदाम खोडते चेंडूवरती येत आहेत. सुदाम खोडतेकडे टॅलेंट आहे, अनुभव आहे आणि इथे दोघांमधलं संतुलन बिघडलं गेलंय. आणि इथे फलंदाज बाद असेल. पुढचा होणार सामना मोती चौक वर्चेस रावण एम्पायर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे. यावेळेस पहा क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. फायनल एकदा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, चेंडूला कलेक्ट केलंय. एक धाव येते. एका धावेनं धावफलक आता पुढे जाताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. क्रिकेट आणि क्रिकेट एक क्रिकेटमय वातावरण आहे. मैदान अतिशय सुंदर आहे. हे मैदान पहिलं होतं कसं माहितीये, तुम्ही पहा समोर एक लिंबाचं झाड आहे आणि त्याच्या बाजूला जसं वातावरण आहे ना, म्हणजे गवत वगैरे आहे ना, त्या पद्धतीचं मैदान होतं. आणि मैदान तयार कसं केलंय, 3 ते 4 दिवस मैदानाची डेव्हलप चालली होती. त्यानंतर रोलिंग झालं, त्यानंतर पाऊस झाला, परत रोलिंग केलं आणि मैदान परत एकदा खेळाडूंसाठी सज्ज केलं. मैदान बनवणं म्हणजे सोपी गोष्ट नसते. म्हणजे जर मैदान एखादं तयार असेल मग बऱ्याच गोष्टी कमी होतात, पण जर मैदान तयार नसेल, मैदान तयार करणं, स्पर्धा भरवणं आणि त्यानंतर संघ तयार करणं, संघ मालक, बऱ्याच काही गोष्टी, टी शर्ट आले, साऱ्या गोष्टी या सगळ्याचा सामना करावा लागतो. असं नाही खेळाडूला फोन केले, खेळाडू आले, हे सर्व मॅचला असतं. पण स्पर्धा भरवणं त्याला एक नियम तयार करावे लागतात. सगळे संघ गावातले असतात. एखादा निर्णय मागे पुढे होतो, सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. ह्या आयोजक कमिटीचं कौतुक करावं लागेल. येत्या काळामध्ये आपल्याला राष्ट्रवादी चषक देखील याच मैदानावरती पाहायला मिळणार आहे. त्या स्पर्धेचे नक्कीच मुख्य आयोजक असतील ऋषीदादा करंजे. पण इथे मला आवडतं काय,
सचिन मांढरे साहेब देखील असतील. पण अजितदादा इथे अभिमानाची गोष्ट अशी आहे, 2 ते 3 दिवसापूर्वीचा किस्सा आहे. एक सामना उशिरा चालू होत होता. ओमकार लाटे आणि ऋषीदादा सगळ्यात आधी इथे आलेले होते. त्यावेळेस त्या मी बाजूला उभा होतो. त्या दोघांमधली चर्चा चालू होती की ओमकार आपल्याला डिसिजन व्यवस्थित घ्यायला पाहिजे, सामने वेळेतच चालू झाले पाहिजे, नाहीतर आपण पॅनल्टी वगैरे असं काहीतरी ठरवू. म्हणजे स्पर्धा यशस्वी होण्यामागे ऋषीदादाची देखील तळमळ आहे. म्हणजे या स्पर्धेला सहकार्य केलं जाते आणि असं अजितदादा बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत नाही. आणि मैदान देखील त्यांचं आहे. पण अजिबात कोणत्याही पद्धतीचा मोठेपणा नाही. माणूस मोठा होतो ना. आज पैसा प्रत्येक जण काही किती आहे काय आहे याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. फक्त माणसाचं मन मोठं असणं गरजेचं आहे. मन मोठी असणारी माणसं शिक्रापूर नगरीमध्ये भेटतात. रावण एम्पायर्स आपला कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. रावण एम्पायरच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचे. रावण एम्पायरचा कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचे. हो यावेळेस पहा भन्नाट वेगाचा जोन मैदानाच्या आतमध्ये आहे. जी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये भरभक्कम जी उभी केली आहे तो डोंगर उभा केलाय. भैरवनाथ फायटर संघ तो डोंगर चढतोय. टप्पा एक टप्पा पार करतोय. पण आता थोडा वेगानं जो डोंगर चढणं गरजेचं असेल कारण की षटके संपत चालले गेलेत. हो 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 लाजवाब अप्रतिम वेग स्पिन अचूकता सर्वसाम्य जे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. संघाचे कर्णधार देखील आलेत. रावण एम्पायर संघाचे कर्णधार आलेत. चला दोन्ही कर्णधाराला विनंती असेल या. कोंडापुरीचे सरपंच मान्य श्री स्वप्नील भैया गायकवाड साहेब आपल्यास देखील विनंती आहे नाणेफेक गोल करण्यासाठी यायचे. सरपंच साहेब चला या. दोन्ही संघांचे कर्णधार आलेत. स्वप्नील भैया आपणाला विनंती आपण यायचे. आपल्या हस्ते नाणेफेक होईल. विपुल दादांचं देखील आगमन होत आहे. दादांचं देखील स्वागत असेल. या दादा तुमचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेचा चेंडू समजू शकला नाहीये. मागील सामन्याचा सामनावीर मैदानाच्या आतमध्ये आलाय. आप सोच सकते आप कर सकते हैं तो जरूर आप कर सकते. आप सोच सकते आप नहीं कर सकते तो आप नहीं कर सकते. समाधान सर अनेक मान्यवर पाहुणे आहेत. त्या सर्वच मान्यवर पाहुण्यांचं आपण स्वागत करूया. इथे वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडेल. यस सर. आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. चुकीचं रूपांतर झालं गेलं. वाईट +4. शिक्रापूर गावची आज यात्रा देखील आहे पहा मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे शिक्रापूर गावची यात्रा म्हणजे समजून जातो मी ज्या वेळेस फायनलचा दिवस असतो ना त्यावेळेस शिक्रापूर गावची यात्राच असते.
आता फक्त तुम्ही आवाज करा, जल्लोष करा, फक्त बॉल टाकताना थोडं शांत राहा. बॉल पडला ना पडला, तुम्ही आवाज तुमचा चालू करा, काही अडचण नाही. अशी एकमेव स्पर्धा आहे. वाह, क्या बात आहे. मोती चौकने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं. मोतीचूक संघानं नाणेफेकीचा कोल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी घेतला. गेवदर मैदानाच्या आतमध्ये 24 धावा दाखल करते आहे. 2 फलंदाज. संभाव्य गावचे सरपंच मान्य श्री हनुमंत जोरे, तालुका मुळशी साहेबांचे देखील आगमन होते. साहेबांना विनंती आहे, साहेब आपण व्यासपीठावरती येऊन स्थान व्हायचे. मित्रांनो, अनेक मित्रपरिवार सामन्याचा आनंद घेत आहेत. पारनेर तालुक्यातील चोंबूद गावचे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे आमचे ऋषिकेश माळी, एक प्रगतशील शेतकरी, नक्की जेरियम ज्याचे पीक आले यावेळेस सुदाम खोड देखून चुकी होतीये आणि त्या पिकामध्ये शेतकऱ्याला त्यांनी एक वेगळी संधी आणून दिली. वेगळी संधी आणून दिली म्हणजे काय केलंय, जेरियमचं जे पीक आहे त्या पिकाबद्दल भरपूर काही माहिती त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळतीये. एका तरुणांसाठी त्यांनी एक वेगळं माध्यम ते तयार केलं आणि खऱ्या अर्थानं आपला देश कृषी प्रधान देश आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं तरुण काहीतरी शेतीमध्ये वेगळं करतंय, हा खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचा अभिमान असेल. ऋषिकेश माळी साहेब, तुमचं देखील आमच्या शिक्रापूर प्रीमियर लीग मध्ये आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. सत्तावीस धावा दाबून करते आहे. 2 फलंदाज बाद. 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये पडते. रोखलंय, थांबवलंय. 13 चेंडू शिल्लक आहे. 86 धावांची गरज आहे. यावेळेस सरांचा इशारा येईल, व्हाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडेल. खऱ्या अर्थानं साठे स्पोर्ट बॅट आज आपल्याकडे अवेलेबल आहे. जर कुणाला पाहिजे असतील तर संपर्क करा. स्वतः माझ्या जरी संपर्क केला तरी चालेल, सुमित सरांची संपर्क केला तरी चालेल आणि स्वतः इथे अमर साठे सर देखील आहे. संग्राम शेठ सासवडे, आपलं हे आयोजक कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. याच्याकडे प्राइज आलेले संकल्प पोलीस 11 संघाचे संघमालक उपसरपंच आदरणीय स्वप्नील भैया गायकवाड यांच्या वतीने प्राइज आहे. या सामन्यामध्ये जो कोणी मॅन ऑफ द मॅच किताब मिळवेल ना त्या काढूसाठी 2000 रुपयाचं प्राइज आहे. पारितोषिकांची सुरुवात आता मैदानाच्या आतमध्ये चालू झाली आहे. सेमी फायनलचा पहिला धगधगता थरार जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रत्येक दिवसाचे सामने आटीतटीचे झालेत. अपेक्षित असंच आहे, सेमी फायनल देखील दिमागदारच झाली पाहिजे आणि फायनल त्याहून दिमागदारी झाली पाहिजे. पण तयारी राहून एम्पायरची तयारी जबरदस्त तयारी आहे.
दोन्हीकडे ही तयारी जबरदस्त आहेत. सामना संपायच्या आधी गॅलरी मध्ये जागा. काही ठिकाणी असं असतं सामना संपल्याच्या नंतर फक्त खेळाडूंचं पवेलन खाली खेळलं जातं, पण इथं फरक वेगळा आहे. इथं खेळाडूंचं देखील पवेलन खाली होतं, प्रेक्षकांचं देखील पवेलन खाली होतं. हे शिक्रापूरची स्पर्धा आहे आणि हे सांगायला लागत नाही. हे काय सांगायला लागत नाही की आता ज्या संघाचा सामना आहे समीकरण निखिल रावडे गोलंदाज आहेत. ही समीकरण सांगायची गरज नाही. आता रावण एम्पायर संघ जाणार. त्याच्याकडे प्राइज आलेलं आहे. उपसरपंच आदरणीय स्वप्नील भाई गायकवाड सरपंच यांच्या वतीने स्वप्नील भाई गायकवाड यांच्या वतीने प्राइज आहे. निखिल रावडे साहेबांच्या प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं प्राइज आहे. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं प्राइज असेल. धनत 32 धावा धापलकुर्ती आहेत. 2 फलंदाज जे बाद झाले गेलेत आणि 7वं षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. ओ दत्ता डी फॉर डेंजर मॅन. इथे झेल मैदानाबाहेर टिपला. याच्याकडे जो काही झेल टिपलाय ना प्रेक्षक तुमच्यासाठी दिगंबरा ज्यूस बारच्या वतीने एक स्पेशल ज्यूस आहे, तो पण फ्री मध्ये. संतोषजी सासडे यांच्या वतीने तो ज्यूस असणार आहे. हो यावेळेस पहा सरसव खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय. सुदाम गोडदे चेंडूवरती येण्याचा प्रयत्न केला. चेंडू सीमारच्या बाहेर येतोय. चौकार 4 धावा. पाहुणी मोका हा मारला चौका. माननीय सुनील आबा सानभो हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचं सणसणीत चौका. महाराष्ट्र पोलीस आदरणीय देवकर साहेब यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. हो यावेळेस पहा चेंडू हवेमध्ये आणि ती झेल घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय. इथे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुपर डुपर हिट गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाची जी मैदानाच्या आतमध्ये पडली. समीकरण पहा मित्रांनो. दापोलकरचे धावा आहेत 44 धावा 44 रन्स ज्या दापोलकरती आहेत. 2 फलंदाज बाद आहे आणि इथे बराच उशीर झालाय. आता इथे असं जाणवायला लागलंय वेळ खूप झालाय. 7 षटक मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाल्यात. सात षटकांचा खेळ संपन्न होतोय. 44 धावा दापोलकरती आहे. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये पडते आणि आता जवळ निकाल जाहीर होतोय. पहिला संघ फायनल मध्ये जाणारा कोण असेल. 2 संघ अजून खेळत आहेत. अजून निकाल जाहीर नाही. त्याच्याकडे या स्पर्धेच्या मित्र ज्याचा तो शुभाग म्हणतोय आदरणीय महेश दादा चव्हाण हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर प्रवीणजी तळकोडे देखील उपस्थित झालेले आहेत. युवराजी कळमकर देखील उपस्थित झालेले आहेत. आलेल्या सर्व मान्यवरांचं. त्याचबरोबर विकीशेट दिवटे हे देखील उपस्थित झालेले आहेत. बापूशेठ डमडरे हे सर्व मान्यवर उपस्थित झाले. सर्वांचं एसपीएल मध्ये मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. त्याचबरोबर वंटीशेठ जाधव देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. प्रसादजी तिटे हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण सर्वांनी अतिथी कक्षामध्ये या. आपलं मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत. पुन्हा जाऊया प्रशांत पारमान सरांकडे. धन्यवाद सर. 47 धावा दापोलकरती आहे. 48 धावा दापोलकरती आहे आणि आता जवळ आता इथे मागणी केली आहे आणि पंचांनी आकाशाकडे बोट केलंय. दत्ता भुजबळ देखील मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. संकल्प 11 संघ आता मात्र फायनल मध्ये प्रवेश जवळ आता निश्चित होत चालला गेला. कारण की 2 चेंडू शिल्लक आहे. 65 धावांची गरज आहे.
यावेळेस 5 चेंडू कव्हरला खेळला जातो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्यासाठी प्रयत्न केला जातो. दुसऱ्या धावेचा इथे मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न होतोय. आवाज, जल्लोष, प्रेक्षकांचा कलकलाट, त्यानंतर होणारा डीजेचा दणदणाट, त्यानंतर होणारा टाळ्यांचा कडकडाट. मित्रांनो, या स्पर्धेचा रंगच आहे काही न्यारा. महाअंतिम दिवस आज आपल्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि आता पहिला संघ फायनल मध्ये धीमाकदार स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. संकल्प 11 पोलीस संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचतोय. आता संपूर्ण संघ व्यासपीठावरती सर्व मान्यवर आहे. तिकडच्या असणारे तुमचे चेअरअप करणारे साहेब लोक असतील त्या सर्वांना देखील विनंती असेल तुम्ही देखील यायचे. आणि अतुल सर, आता संपूर्ण संघ या.